तर आज तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की होम टूर देणार आहे मी। तर आमचा इथला पुण्यातला 1 BHK फ्लॅट कसा आहे आणि मी कसं ठेवलंय छोटंसं घर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। रेंटेड आहे पण म्हणलं होम टूर करूया, कारण आता आम्ही इथे राहतोय, जेव्हा स्वतःचं होईल तेव्हा पण देईलच। तर आता हे रेंटने आहे, तर खूप मोठा आहे, तर मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पुढे बघालच। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझं हे छोटंसं घर कसं वाटतंय ते सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर चला आपण सुरुवात करूया वेळ न वाया घालवता। तर इथून आहे एंट्री, वेद उभा राहिलाय तिथून, दरवाजा लावून घे पिलू। एंट्री इथं आत आल्या आल्या लगेच आहे टीव्ही। तर एंट्रीच्या डाव्या बाजूलाच टीव्ही लावलेला आहे। त्यानंतर हॉलमध्ये ठेवलं आम्ही ड्रेसिंग टेबल, कारण बेडरूममध्ये थोडंसं सनलाईट येत नाही, कमी येते, मग त्यामुळं इथं हॉलमध्ये बरं पडतंय आम्हाला यूज करण्यासाठी, त्यामुळं हे ड्रेसिंग टेबल ठेवलं इथं हॉलमध्येच, टीव्हीच्या बाजूलाच ठेवले। अगोदर समोरच्या बाजूला होतं पण आता ते इकडच्या बाजूला आणले। तर इथे टीव्ही, त्यानंतर इथे ठेवलं ड्रेसिंग टेबल, परत हॉलमध्ये आहोत आता सध्या आपण। त्यानंतर तिथे वेदूच्या गाड्या आहेत एका पाठीमध्ये, आणि चेअर, या दोन्ही चेअर अगोदर बाहेर होत्या गॅलरीमध्ये, पण आता मला उठायला बसायला त्रास होते, त्यामुळे एक चेअर मी आतमध्येच ठेवलेली आहे आणि एक चेअर गॅलरीमध्ये ठेवलेली आहे। तर इथे खिडकीच्या बाजूलाच चेअर ठेवली आहे आणि तिथे गॅलरीमध्ये एक चेअर ठेवली आहे आणि इथे वेदूच्या गाड्या वगैरे। तर पूर्ण हॉलचा व्ह्यू दाखवते। हे वेदूला खेळण्यासाठी असा आहे आमचा मोठा असा हॉल। तर हा होता हॉल। आता हॉलमधून किचनमध्ये आणि बेडरूममध्ये जाण्यासाठी इथे दोन आहेत, इकडे बेडरूम आहे आणि इकडे आहे किचन। तर अगोदर आता बेडरूम बघूया आपण। तर बेडरूममध्ये आल्या समोर एंट्रीलाच आम्ही हे आमचं कपाट ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे आहे बेड, तो वेदूच्या गाड्यांनी भरलेला आहे सध्या तरी। त्यानंतर मी इथं आमचं अंथरायचं पांघरायचं वगैरे ठेवते बेडवरतीच, आणि तिथे डेली युजेसचे कपडे घड्या करून ठेवते। त्यानंतर इथे वेदूच्या आहेत मोठ्या गाड्या, म्हणजे पांडा, हत्ती वगैरे। तर आणि तिकडे आहे ते गावाकडून आलेलं धान्य आहे, ज्वारी, गहू वगैरे। तर ही आहे आमची बेडरूम। तर घरात लहान मुलं असले की थोडाफार पसारा ते वगैरे त्यांच्या गाड्या वगैरे होतच असते, तर तो थोडा स्किप करा आणि चला पुढे बघूया आता। त्यानंतर बेडरूममधून निघाल्यानंतर इथे वॉश बेसिन वगैरे आहे। त्यानंतर इथे इंडियन टॉयलेट आणि हे आंघोळीचं, आणि त्यानंतर किचनची टूर मी केलेली आहे अगोदर, पण आता नवीन व्ह्यूअर्ससाठी परत एकदा शॉर्टकटमध्ये दाखवते। तर इथे समोर आहे माझं छोटंसं देवघर आणि त्याच्या बाजूलाच आहे किचनचा ओटा। त्यानंतर इथं बाटली वगैरे ठेवले, पिण्याचं पाणी आहे। त्यानंतर हा ओटा, बेसिन, तिथे ठेवण्यासाठी छोटंसं ओटा आहे। तर त्याच्यावरती मग मी माझं न लागणारं, कधी कधी लागणारं साहित्य ठेवत असते। त्यानंतर इथे आहे माझं रॅक, इथे रॅक आहे। त्यानंतर इथे आहे फ्रीज, आणि किचनमध्ये इथे मला खाली ठेवण्यासाठी कडप्पा आहे, त्यामुळे तिथे सगळ्या बरण्या वगैरे बसून जातात आणि खाली डबे वगैरे बसतात। तर असं आहे माझं किचन। असं आहे आमचं छोटंसं 1 BHK घर, फ्लॅट। तर रेंटेड आहे पण छान आहे। तर आत्ता चेंज करायचं चाललेलं आहे, पण आम्हाला पण सोडवत नाही, कारण एवढं सगळं सामान परत शिफ्ट करण्यासाठी तेवढंच कष्ट लागणार आहे, त्यामुळं वाढवत पण नाही होत आहे, त्यामध्येच ॲडजस्टमेंट चाललेली आहे आता सध्या तरी।
हे आहोंचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाऊ तेव्हा मग बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान आहे, सोफा, वॉशिंग मशीन वगैरे, तर ते आपण स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतरच घेऊया. आणि त्यानंतर तुला किती डेकोरेट करायचं आहे ते करू शकतेस असं त्यांचं म्हणणं आहे. कारण चेंज करते वेळी खूप धावपळ होणार किंवा सामान वगैरे खाली वर करण्यासाठी त्रास होते. त्यामुळं मग आता आहे त्यामध्येच ॲडजस्टमेंट चाललेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे आमचं छोटंसं घर, छोटासा फ्लॅट? तर पुण्यामध्ये हा खूप मोठा वाटतो आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच असणार आहे. कारण हे जुनं बांधकाम असल्यामुळे खूप मोठा एरिया आहे, कार्पेट एरिया. तर आता नवीन बांधकाम जिथे चालू आहे तिथे सुद्धा आम्हाला विजिट करत असतो अधूनमधून. फ्लॅट म्हणजे रेंटेड किंवा नवीन पण भेटला तरी, तर तिथे खूप कमी कार्पेट एरिया आहे. तर त्या मानाने हा खूप मोठा वाटतो आम्हाला. त्यामुळे आम्हाला सुद्धा सोडवत नाही. कारण वेदूला खेळायला सुद्धा आता जागा लागते, त्याच्या गाड्या वगैरे, आणि आपल्याला सुद्धा कोणी पाहुणे वगैरे आले तर स्पेस पाहिजे. त्यामुळं मग आम्ही इथेच ॲडजस्टमेंट आमची चाललेली आहे. तर कसं वाटलं आमचं छोटंसं घर ते सांगा कमेंट करून. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आत्ता फक्त गॅलरी दाखवायची राहिलेली आहे, ती मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. तिथे कपडे वाळत घातलेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कपडे वाळण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तिथे कपडे वाळत घातलेले आहेत. त्यामुळं शॉर्टकटमध्ये फक्त झाडे वगैरे दाखवते. छोटीशीच गॅलरी आहे. तर तो व्ह्यू दाखवते आणि व्हिडिओ एंड करते. तर ही आहे गॅलरी. इथून डायरेक्ट रस्ता दिसतो, रोडला फ्लॅट आहे. इथे मनी प्लांट वगैरे लावलेला आहे मी, आणि अशी थोडीफार झाडी लावलेली आहे. तर चला आपण पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.